चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. आमचे ड्रायव्हर आता एकदम हेल्पफुल आहेत आणि मस्त ते मस्त व्हिडिओ वगैरे करायला हेल्प करतात आम्हाला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव आणि समृद्धी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आम्ही आता आहोत ईगल हेरिटेज हॉटेलला आणि या हॉटेलचा आम्ही आधीच एक व्हिडिओ टाकला. याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं की आम्ही कुठे राहिलोय, काय राहिलोय आणि आजूबाजूला किती हॉटेल्स आहेत, त्यांची प्राइस कशी आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलाय. तर जर तुम्ही मनालीची ट्रिप करत असाल तर नक्की तो व्हिडिओ बघा. आता आम्ही चाललोय कुठे, सोलंग व्हॅलीला. आता सोलंग व्हॅलीला चाललोय. तिकडे काय काय मजा असणार आहे, काय काय बघू शकतो. म्हणजे इकडे हॉटेल घेत असाल तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. चला. हा आजूबाजूचा परिसर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण दाखवलाय है ना समू. टाक. आता मी इथे थांबलोय ऍक्टिव्हिटी शॉप नंबर 195. आता सोलंगवीला ज्या ज्या आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या सगळ्या आता त्याची प्राइस काय कसं काय असणार आहे त्यात आपल्याला बघायला मिळेल इन्फॉर्मेशन. जर आपल्याला पटलं, आपल्या बजेटमध्ये बसलं तर आपण घेऊया, नाही तर तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगतो. समोरचा बर्फ एन्जॉय करा. मेरा नाम नीतू है. अच्छा, तो यहाँ पे आपके यहाँ पे क्या क्या एक्टिविटीज है? मेरे यहाँ पे एक्टिविटी स्की रहेगा, जिपलाइनिंग रहेगा, ट्यूब स्लाइड रहेगा, रॉकेट बंजी रहेगा, याक रहेगा, जेट स्विंग रहेगा, देन जॉर्बिंग बॉल रहेगा. ये इस टाइम बंद है, ठीक है. ये एक्टिविटीज हमारे पास अवेलेबल रहती है. अगर मान लो अगर सिंगल एक्टिविटीज लेते हो ना तो पर पर्सन के हिसाब से ये 1050 ऐसे 1500 1200 ऐसे रहता है. अगर कॉम्बो में लेते हो मिनिमम 6 मेंबर होने चाहिए. तो इसमें क्या होगा, 6 मेंबर में आपका 600 रहता है पर पर्सन विद ड्रेस विद शूज. ठीक है. जितने ज्यादा लोग रहेंगे उतना कम रहेगा. हाँ जी. ओके. वैसे तो रहेगा. अभी बर्फ नहीं है तो ये एक्टिविटीज भी बंद रहेंगी. 2 एक्टिविटीज बंद रहेगी. हाँ. बाकी देन ये सब चालू रहेगी. इसको छोड़ के ये नहीं है. ओके. अभी रिवर क्रॉसिंग नहीं है. रिवर ओके. क्रॉसिंग नहीं है. तो इसके लिए जो कपड़े लगेंगे तो सारे इसके लिए तो नहीं लगेंगे, सिर्फ बर्फ नहीं, रहेगा तब. अगर आप मान लो एक्टिविटीज हायर नहीं करते हो तो उसके ड्रेस का नीड रहता है उधर के लिए ना. तो ड्रेस 250 इंक्लूड शूज रहता है. ये गवर्नमेंट के अंडर में रहकर हम लोग काम करते हैं, ऐसे रहता है. बाकी अगर एक्टिविटीज हायर करते हो तो ड्रेस इसमें इंक्लूड हो जाता है. जैसे कि स्की हो गया, ये अनलिमिटेड रहता है, इसका कोई टाइम लिमिटेड नहीं रहता है. ठीक है. बाकी जस्ट राइड रहती है. जो भी एक्टिविटीज आपको यहाँ पे दिख रही है वो सब राइड है. ओके. और जो ड्रेस के प्राइस क्या होते हैं? ड्रेस सिंगल पर्सन के 250 इंक्लूड शूज रहेगा, बोथ के 500. ओके. तो ये सारे सेम प्राइस के हैं? ये सब जेन्युइन क्वालिटी के हैं. इसमें साइज आना चाहिए, ऐसा नहीं पूरा. ओके. हाँ, साइज के हिसाब से है. हाँ जी. हाँ जी. ठीक है. ऐसे रहते हैं. शूज रहेंगे यहाँ पे. ये गम शूज है आपका. और वो वाला डांगरी सेट है, ओवरकोट रहता है, वो अभी यूज नहीं होता है अभी. तो ये डांगरी सेट रहता है. और देन ये शूज है, गम्बूट्स है. अच्छा. डांगरी इसके सेट अलावा आणि शूज. हाँ जी. ट्रेनर. इसके अलावा जो सॉक्स, ग्लव्स, सनग्लासेस, हैंडकैप रहेगा. मान लो आप एक्टिविटीज हायर करते हो तो ड्रेस एंड शूज आपका इसी में इंक्लूड हो जाएगा. ठीक है. चलो इन्होंने कॉफी मंगवाई है. जो आपका जैसे सॉक्स हो गया, ग्लव्स हो गया, सनग्लासेस हो गया, हैंड 4 चीजें हो गई परचेजिंग वाली है, बाय करने वाली. वो 100 की भी रहती है, 150 की भी रहती है, 200 की भी रहती है. ठीक है. उसी हिसाब से जो सामान जिस क्वालिटी का होगा तो उसी हिसाब से वो बाय करने का रहेगा. बाकी वाला इसमें पैकेज में इंक्लूड हो जाता है अगर एक्टिविटीज हाई करते हो तो. सब एक्टिविटी तो फ्री में होता है. हाँ, अगर एक्टिविटीज 1 2 3 4 एक्टिविटीज लेते हो ना तो कम कॉम्बो में रहता है. ठीक है. तो उसमें जाके ये ड्रेस एंड शूज इंक्लूड हो जाता है इसी में. हाँ जी. अगर ये हायर नहीं करते हो तो पूरा पैकेज अगर लेना रहेगा तो पूरा 1 2 3 4 5 6 7 एक्टिविटीज. ये तो फिर उसी हिसाब से लगेगा 1200 1000. अगर मान लो आपने लिया सिंगल पर्सन का, ये 1000 रहता है, 1500 रहता है. तो उसी हिसाब से कम 15-16 हजार में पहुंच गया. थैंक यू. आपने हमें अच्छा डिस्काउंट दे दिया 2 एक्टिविटी के लिए. हम लोग ने काय घेतलंय, याक याक आणि
जिप लाइन। क्योंकि अभी ऑफ सीजन है ना, इसीलिए आपको नॉर्मल से भी नॉर्मल रेट में आपको ये एक्टिविटीज हमने प्रोवाइड दिया है। थैंक यू सो मच। ओके जी, वेलकम जी। एंजॉय करते हैं अभी। ओके, भाई अभी उधर है ना वो भी। हाँ, वो तो दिख रहे हैं दिल्ली से हमारे साथ, इनका भी नंबर दे दूंगा मैं, अगर कांटेक्ट करना है कर लो। हाँ जी भैया। पे शॉप 195 पे कभी आए तो इनसे जरूर मिलना और पैकेज घ्यायला यांच्याकडून, है ना? हो। यहाँ से आपको पैकेज भी मिलेगा, ड्रेस भी मिलेगा, एंड देन अगर बाइक हाइक करनी पड़ेगी तो बाइक भी यहाँ से आएगा। इकडे बाईक वगैरे सगळं मिळेल। आपण भेटू, चला येतो। बाय 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 बाय। दादा पर्ची किती रे? द्या ना, बघू द्या ना दादा, हे दाखवायला लागेल ना तिकडे। ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी हे सगळं घेतलंय, 2 ॲक्टिव्हिटी आम्ही घेतलं, याक राईड आणि झिप लाईन। दादा हे क्या? मस्त व्ह्यू आहे ना? खूप मस्त आहे, उतरावंसं वाटतंय सगळीकडे, पण असं उतरत राहिलो तर पोहोचणारच नाही आपण पुढे। तेच तर, आता थांबलोय आम्ही कारण तिकडे पोलिसांनी सगळ्या गाड्या अडवल्यात। रोहतांग पासला जायला आता देत नाहीत, तर आपण रोहतांग पास काय करू शकणार नाही, त्यामुळे फक्त आपण सोलंग व्हॅलीज करूया। आणि त्याच्यामध्ये 2च ऍक्टिव्हिटी घेतल्या, कारण आता बर्फ कमी आहे, वरच्या बाजूला बर्फ आहे पण खाली पडत नाही, म्हणून त्या ऍक्टिव्हिटी कॅन्सल। 2 ऍक्टिव्हिटीज आपण करूया। गोप्रो आपल्याकडे चार्ज होतोय मस्त, आणि शूट करू, तिकडे जाऊन मजा करू, आजूबाजूचा परिसर दाखवतो। एक्साइटेड आहेस का? येस। आणि याक आपल्याला बघतात, नंतर यांच्यावरच बसायचं आपल्याला, आहे ना? हो। तर रस्ता असा आहे आणि खूप मोठा आहे, आणि रिव्हर हे करायचं आपल्याला, क्रॉस करायचं आहे ना? ही वाली आम्ही कुफरी मध्ये केली, त्याच्यापेक्षा मोठी झिप लाईन आहे। हा, कुफरी मध्ये केली ती जस्ट इथल्या इथंच होते, असे हा। 200 मीटर 100-200 मीटरची होती। ही जरा खूप जास्त म्हणजे काय लांब आहे, आणि हे लोक ना इथे शूटिंग पण त्यांच्या त्यांनी करून देतात, आहे ना? हा, त्यांच्याकडे गोप्रोज आहेत, ते आपण हायर करू शकतो, पण आपल्याला गरज नाही, आपल्याकडे ऑलरेडी आहे। गोप्रो घेतल्याचा फायदा समजतंय बायकोला। चला इकडे सगळ्यात तिथे गोप्रो आहे। तर आता आम्ही ऑलमोस्ट रेडी होतोय झिप लाईन साठी। रेडी? हे बघ, असं जायचं आहे। यहाँ पे गोप्रो का चार्ज क्या है? 500। गोप्रो का 500 आने जाने का ना? 500 रुपये चार्ज है त्यांच्याकडे। ठीक आहे, नो प्रॉब्लेम। ओके, कसं वाटतंय? एक नंबर। काय व्ह्यू आहे? काय म्हणते? सेफ लैंडिंग। बढ़िया था भाई, काय नजारा आहे ना? हा, कसं वाटतंय? भारी वाटतंय, वरती होती ना? मला वाटलं एवढे पैसे कसले घेतले, खूप उंच होते। माझे आमच्याकडे 2000 रुपये घेतले, झाले काहीतरी 3000 की 2500, पण त्यांनी आम्हाला चांगला डिस्काउंट दिला, आणि 2000 रुपये मध्ये आम्हाला हे आणि तो दुसरा याक राईड ह्या दोन्ही आहेत। आता इथून वर जायचंय आणि रिटर्न जर्नी आहे ना? आरामात येशील ना? ते पकडून चाला, नाही तर मध्ये गुंतय। कसं आहे रे हे, बापरे। चला वर जाऊया आणि जातानाचा व्ह्यू बघूया, चला। आता सेकंड राउंड चालू झालाय, हेच पकडायचं। एक्साइटेड आहेस? ये मेरे हाथ से निकल जाएगा। इसको पकड़ो, इसको पकड़ो। हाँ ओके। अरे हाँ है ना, एक मिनट ना। एक्साइटेड? यस। चलो, थैंक यू, बाय।
येस, थँक्यू सो मच. ऍक्च्युली खूप ऐकलं आहे. हा हे बघ खाली आहे. स्मूथ. फायनली पोहोचले आता. हे खाली जाऊन काढायचंय. चालेल, चालेल ना. मजा आली मला. हा रिस्की होते पण आम्हाला वाटलं भीती वाटेल, पण एवढं काय नव्हतं वाटत. कारण त्याचं कारण पण सांगते. मला तर वाटली तशी भीती, पण काल जे झिपलाईन केलं ना आपण, त्याच्यामुळे थोडं मला हे झालं. परवा हा, त्याच्यामुळे मला थोडं मी रेडी होती या गोष्टीसाठी, कम्फर्टेबल होती. हा ठीक आहे, मस्त मजा आली. आता आपण दुसरे एक आपलं राईड राहिले ना इकडची सोलंग व्हॅली मधली, आणि मी तुम्हाला बाकीच्या पण राईड दाखवतो कारण इथे आहेत. त्या पण आता एक काम करूया, थोडा फ्रेश अप होऊया, थोडा काहीतरी खाऊया इथे, आणि बाकीच्या राईड पण दाखवू जे आपण नाही करणार आहोत कारण आपला काही इंटरेस्टच नाही त्याच्यात. ठीक आहे, चला आता जाऊया आपण याक राईड वर. याक इथे आहे. ये सीट पकड़ो, ये जंप करो 1 2 3. याका याका काय रे लेका. चला याक राईड चालू झाले. घोड्यासारखी वाटते की नाही, हे घोडा जरा नॉर्मल चालताय ते. नाही, घोडा बॅलन्स मध्ये असतो ना. हा चला हे पण करून घेऊया आलोय तर सोलांग व्हॅली मध्ये. आता छोटू इथं हे करतोय उड्या मारतोय. भावाने सिंग पकडायला लावले. एक नंबर आहे. हा ओ सॉरी बहुत प्यारा है. चला अरे 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 आराम से दादा, आराम से. तुम्ही लांबून घेतला चालेल, काय विषय नाही है ना. कसं वाटतं तो समूह याकवर बसून? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना. आमचे ड्रायव्हर आता एकदम हेल्पफुल आहेत आणि मस्त ते मस्त व्हिडिओ वगैरे करायला हेल्प करतात आम्हाला. आणि एकंदरीत काय मजा आले. आता चांगला होता सोलंग व्हॅली. मी सजेस्ट करीन की हिमालयाला आपण कुठे गेलो होते काल, कुफरीच्या ऍक्टिव्हिटी पेक्षा तुम्ही सोलंग मध्ये येऊन ऍक्टिव्हिटीज केलात ना तर फुल पैसा वसूल आहे माझ्या मते. तुला काय वाटतं? मला पण तेच वाटतंय. हा ना, पण गेल्यासारखं काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही मग केलं तिकडे. स्मूथ उतरलोय. थँक्यू सो मच दादा. दादाने काय शूट केलं यार. समूह उतरते इथून आणि मग जाऊया आपण उतरून. कैसा है इसका प्राइस? 1000 एक का ना. 2 मेंबर जाते हैं. 2 मेंबर का 1000 रुपीज है. और ये बॉल का? अच्छा, बॉल का 600 रुपीज है पर पर्सन. म्हणजे सेम आहे प्रत्येक राईडचे तेवढे पैसे आहेत. पण तुम्हाला मी खरं सांगायला गेलो तर काय वर्थ इट आहे काय नाहीये ते मी नक्की सांगेन. आता ह्या बॉल मध्ये घुसवला जातो. हे 600 दोघांचे आहेत. 600 जॉर्बिंग बॉल. हा अच्छा. आणि ते किती म्हणाले ते? 1000 दोघांचे. हे मस्त आहे पण हे रिस्की आहे. तिच्या हायला बॉल गेला ना खाली. नाही रिस्की नाही, ते लोक पकडायला असतात सोबत. फक्त आपण आतमध्ये असणार त्याचं उलट वगैरे फिरणार तर ते भीती वाटणार. हा ना. चला ह्या एवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत. अजून खूप काही ऍक्टिव्हिटी असतील. आता अजून वरती पण आहे ते बघ, पॅराग्लायडिंग वगैरे आहे, अजून रोपवे आहे. मला वाटत ना आपल्याला वर जायची गरज आहे की जाऊया, जाऊन तर बघूया कसं काय आहे ते. आपण काय आहे कसं हा इथून चाललं. जाऊन तर जायच्या आधी काय खाऊन जायचं आहे का? बघूया. मॅगी वगैरे पाहिजे तुला? असेल तर चांगलं आहे. तुला मॅगीची चटक लागली मुंबईला? म्हणजे इकडे आल्यापासून मला गरम गरम खावंसं. आणि इकडची मॅगी बघायला गेलो तर खरंच खूप चांगली बनवतात ही लोक. इथे मॅगीच जास्त विकतायत. आणि ती टेस्टी पण तशीच आहे. व्हेजेस वाले मला आवडते यांची मॅगी. एक काम करू आपण पटकन ट्राय करू चल एक, है ना. आणि मग गाडीवर बसून वर जाऊया. चला मग. आता मला वाटतं हा पण व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. पण ठीक आहे, 20 मिनिटापर्यंत व्हिडिओ वगैरे बघा. आता गोप्रोचं ऑलमोस्ट चार्जिंग संपले आणि थँक्यू गोप्रो, कारण ऐन टायमाला आम्हाला गोप्रो कामाला आलाय ना ठेवायला. म्हणजे भरपूर मदत झाली आहे गोप्रोची आज शूटला. नाहीतर इकडे किती रुपये होते? 500 रुपीज फक्त 2 मिनिटासाठी जायला आणि यायला व्हिडिओ साठी होते. पण ठीक आहे, त्यांचा पण काय बिझनेस आहे ते याच्यातच कमवतात.
पण बरं झालं आपल्याकडे कॅमेरे आहेत सगळे. आता त्याची चार्जिंग संपली, त्याला ठेवलंय, त्याच्यामध्ये खूप शूट केलंय. आता ज्याचा मागचे सगळे फुटेज बघितलं आम्ही त्याच्यामध्ये केलंय. आणि फोन आहे आयफोन, पण तो आम्ही कशा ठेवलाय, आम्हाला नंतर जाताना फोटोज काढायचे मध्ये मध्ये थांबून, आम्ही त्या आयफोन मध्ये काढणार. चला तर काहीतरी मागवूया. आता इथे सोलंग व्हॅली व्ह्यू ढाबा आहे आणि इथे मॅगी वगैरे आहे. तुला मॅगी खायची आहे ना? हा, मला गरम गरमच खायचं. गरम गरम मॅगी खायची आहे. तर मॅगी आणि चहा वगैरे हवाय? चहा नको, मॅगी हवी मला. फक्त मॅगी हवंय? ठीक आहे, एक मॅगी बोलूया त्यांना. इकडे मस्त व्हेज आहे, एक व्हेज मॅगी सांगितलं आता यांना. गरमा गरम. आता मस्त लाईट वगैरे येते बर्फामध्ये. ये बाहेर येऊ. पहिल्यांदा आम्ही दोघे एवढा लांब फिरायला आलोय, म्हणजे आम्ही जास्त गेलो, लग्नाच्या आधी नव्हतो, आता लग्न झालंय तर आता सुसाट सुटलोय. आता जिकडे फिरणार तिकडे फिरणार. आधीपर्यंत थोडं हेक्टिक झालं, कारण काल पण आम्ही खूप प्रवास केलेला आहे ना. कालचा प्रवास खूप जास्तच होता, काल खूप दमायला झालेला आम्हाला. पण आता ठीक आहे, आता ठीक आहे. आता गरम गरम मॅगी खाऊया. आधी तुम्हाला बाजूचा सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो आणि मग मॅगी खाऊया. 1 2 3 4 नाही, स्टार्ट. तर तुम्हाला आम्ही रॉकेट बंजी दाखवलं होतं ना, तर इकडे आता एक करतायत रॉकेट बंजी. आम्हाला तर काही ते इंटरेस्ट नाही करायला, पण तुम्हाला येऊन करायचं असेल सोलंग व्हॅली मध्ये तर नक्की करा, नक्की करा. दाखवतो आता तुम्हाला रॉकेट बंजी. बंजी. ओरडेल, मुलगी आहे तर नक्की ओरडेल. याला काय अर्थ आहे, मुलगी तर नक्की ओरडेल म्हणजे? मुली जरा तरी काय झालं तर आरडाओरडा करतात सगळ्यांना. बघा 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 तमाम मुलींकडून कशी बोलते ही. मी स्वतःही ओरडू शकते म्हणून मी बोलते. अच्छा अच्छा, चल माफ केलं. हा, स्टार्ट. ओरडली की नाही? Oh shit. करायचंय तुला? मला नाही करायचंय. बघा, मी हिच्यापेक्षा जास्त आरडाओरडा करेन. हँड्स प्रूव्ह ना. आता बोलली. म्हटलं ना मी. छान आहे, फक्त तिखट आहे, मसाला पण आहे आणि मिरची पण टाकली, त्याच्यामुळे तिखट लागते. मला तर अशी आवडते मॅगी, मला आवडली आहे. हवी तशीच होती मॅगी ना. मला तिखटच आवडते आणि तिखट. पण इकडच्या मिरच्या तिखट नव्हत्या. ही म्हटली उचकी लागेल, पण नाही लागली मला उचकी, आहे ना. हो, चला जाऊया, गाडीमध्ये बसूया, एक वॉशरूम ब्रेक घेऊया कोणत्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी वगैरे. आत्ता वाजलेत, किती वाजलेत? 1 वाजलाय. आपल्या ड्रायव्हर दादांना भेटू, गाडीत बसू आणि पुढचा प्रवास चालू करूया. अजून बघूया पुढे काय वाढवून ठेवलंय. लेट्स गो. तर आता आपण आहोत सोलंग व्हॅलीमध्येच, पण आता इकडे ना पॅराग्लायडिंग वगैरे होतात आणि बाकीच्या खूप काही ऍक्टिव्हिटी आहेत. नाही, थँक्यू ब्रा. इथे ना सारखं सारखं सगळ्या विषयावर डिस्कस करतात. नाही म्हटलं तरी पण हे बघा हे असं मागायला लागतात. सांगतो नाही, धावायला नाही तरी पण केसर देत आहेत कम प्राइस में. कोण देतं केसर कम प्राइस में? चला जाऊया पुढे. तर आता आम्ही इथे पॅराग्लायडिंगचं बघितलं की शॉर्ट राईड साठी 1000 रुपये आहे. जसजसे तुम्ही राईड वाढवाल तसतसे काय म्हणतात चार्जेस वाढतात. व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर किती 300 रुपये एक्स्ट्रा आहेत. शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट राईड मध्ये काहीच फरक नाही. म्हणजे बघा, आता दाखवतो का तुम्हाला. इथे हा पॉइंट आहे, इथून उडणार आणि इथेच लँड करणार, है ना. उंचावरून जर उडवत असतील ना तिकडून खालपर्यंत तर ठीक आहे, पण हे जरा जास्तच जवळ नाहीये. हा, हे जवळ आहे हिसाबाच्या बाहेर. म्हणजे अरे इथूनच येणार तो. हा पॉइंट दिसतोय ना, हा इथे लोक आहेत, तिथून उडणार आणि इथेच लँड करणार. तर आत्ताच आपलं सोलांग व्हॅली मस्त अशी बघून झाली आहे ना. कसा आहे नजारा? खूप छान आहे. इथे ग्राउंड मध्ये येऊन मस्त मागचं ते बर्फ वगैरे पडलेलं ते सगळं दिसतंय. पण आता सीन काय, बर्फ आता समोर आहे, म्हणजे जवळच आहे, पण इथे एक 10 दिवसात बर्फ पडणार आहे. आणि एवढा म्हणजे हा पूर्ण एरिया ना बर्फाने पूर्ण कव्हर होणार. आणि इकडे त्या बाकीच्या स्लायडिंग वाल्या ऍक्टिव्हिटीज
त्या किंवा चालू अजून ते काय म्हणतात त्याला, ते काठी टेकून मग पुढे सरकतात, स्केटिंग हा स्केटिंग समथिंग, त्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज इथे 10 दिवसात चालवणार आहेत. तर आम्ही लवकरच आलोय आणि ठीक आहे, पण पुढच्या वेळेसाठी पण त्या गोष्टी राहतील. आता सध्या विदाऊट बर्फाच्या ज्या ऍक्टिव्हिटी करताय त्या आम्ही आता केल्यात, बरोबर. हो. आणि इकडे सगळं बुकिंग काउंटर आहे. इथे तुम्ही येऊन ना बुकिंग करू शकता. हाय फ्लाय साठी ना 3,500 रुपये आहे. हाय खूप मोठा जर फ्लाय करायचा असेल तर 3,500 रुपये आणि नॉर्मल साठी 1,000 रुपये. पण कराल तर मोठीच करा, कारण शॉर्ट याच्यामध्ये काय तुम्हाला एवढी मजा नाही येणार आय गेस, है ना. बरोबर. हा, आणि त्याचे व्हिडिओचे वेगळे हे चार्जेस असतात सगळीकडे. तर तुम्हाला वाटेल की हा मी करणार आहे, पण आमच्यासारखे जर असाल तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर, तर तुमच्याकडे गोप्रो वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर ते तुम्ही वापरू शकता. नाहीतर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज करूनच यावं लागेल. इकडे तुम्हाला बाईकनी फिरायचं असेल तर ते पण मस्त आहे. बाईकनी फिरायला 1,500-1,500 पासून त्यांचा पर डे चालू होतो. हिमालयन वगैरे इथे बघाल, इथे लागल्यात गाड्या अशा हिमालयन वगैरे. तर ह्या गोष्टी आहेत. तर बहुतेक आमचं सोलांग व्हॅली बघून झालाय, सगळं ऑलमोस्ट एक्सप्लोर करून झालाय. हो. आयुष्यात पहिल्यांदा मी असा बर्फामध्ये म्हणजे फिरतोय. तू पण पहिल्यांदा, फर्स्ट टाइम. तू पहिल्यांदाच बाहेर एवढा दिवस आले फिरायला, है ना. कसा तुझा एक्सपिरियन्स? मस्त होता. मस्त होता. माझा पण एक्सपिरियन्स मस्त होता. आता तिकडे आपण तर खाल्लंय, आता फक्त जेवायचं बाकी आहे. जेवूया आणि मग रूमवर जाऊया. इथे असा मस्त ब्रिज आहे आणि इथे थांबलोय जरासा फोटो काढायला. मस्त असा नजारा आहे. मागे एवढा मोठा बर्फ दिसतोय आणि ती क्यूट सी मुलगी तिच्या बहिणीला घेऊन मागे येते. मस्त थांबलोय. कडक आहे ब्रिज ना. आता याच्यामध्ये जेवढा शूट होईल तेवढा आम्ही शूट केलाय. आजूबाजूला ट्रक येतात मोठे मोठे, आहे ना. पकड आहे. याच्या या बाजूला काय माहित नाही. आता मी थोडं माईक नाही लावलाय, कारण माईक त्याला कनेक्टेड आहे. तुम्हाला मी इथून दाखवतो. हे बघा, इथून हा अजून एक ओल्ड ब्रिज आहे जिथून ही नदी वाहते आणि मस्त असा व्ह्यू आहे, एक नंबर. आय गेस आत्ता आपल्याला निघायला पाहिजे आणि जाऊया आपण, है ना. चला चलो. कुठे? इथे फोटो काढायचा आहे. हा वहाँ पे. ठीक है चल जाते. आत्ता आम्ही आहोत SLS रेस्टॉरंटमध्ये आणि मस्त दम बिर्याणी मागवले. आता त्याची कशी चव आहे काय आहे ते मी खातो आणि बाहेर जाऊन बोलूया, है ना. कॅफे असं मस्त आहे. आम्ही पहिल्यांदा असं इकडे आलो, चांगला असा कॅफे मिळालाय. नाही तर नॉर्मल रेस्टॉरंटच मिळत होते ना आपल्याला खायला. तर मस्त आहे. आता इकडे ट्राय करूया आपण मस्त दम बिर्याणी. चिकन खातो आल्यापासून खूप दिवसांनी चिकन खातो. चला तर मग ट्राय करूया आणि मग तुम्हाला सांगतो कसं आहे. ॲम्बियन्स चांगला आहे इथला. मस्त आहे. हे सगळं आहे इथे. मजा आली. मस्त बिर्याणी खाल्ली आणि रायताच एक्स्ट्रा चार्ज झाला ना यांनी.
नाही लावले. रायताचे एक्स्ट्रा नाही लावले, बरोबर. जवळजवळ 400 रुपयापर्यंत झाले बिर्याणीचे. म्हणजे आहे, स्वस्त आहे इकडे, GST वगैरे लागतो. मला आणि टेस्ट आवडली. टेस्ट आवडली. चिकन चांगलं कुक्ड होतं. मे बी शेफ चांगला तिथे. आतापर्यंत आम्ही मनालीमध्ये खाल्लेला बेस्ट फूड. मनाली म्हणजे पूर्ण ट्रिप मध्ये बिर्याणी एक नंबर होती. चला मग आपली गाडी रेडी आहे, बसूया. डावा तिथं गप्पा मारतायत त्याच्या मित्राशी. चला निघूया आपण. चला चला जाऊया. ते काहीतरी दाखवायला घेऊन चालले, स्प्रिंग वॉटर वगैरे, ते बघूया आता. दादा आता आम्ही आलोय हॉट स्प्रिंग वॉटर बघायला. आता समोर आतमध्ये आता निघतो, पटकन वर जाऊया, बघूया. आमची मॅडम होतात आता. मस्त बर्फ पडलाय, जाऊया. चला. हे 500 रुपीज आहेत रे. हे पण मस्त 50-50 रुपयाला तिथे. कुर्ता सूट हे बघ समोर, मस्त आहे. सगळं हँड वर्क आहे ना. येताना मार्केट बघूया. हा बघूया. ते जाऊया आधी, आणि इकडे पण बघूया, काय जमलं तर घेऊया. हा चालेल. शूज ठेवलेत आम्ही इथे. 13 नंबर आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. दोघांना जाऊ देतील काय? वाव, छोटू काय करतोय? तर आमच्या मागे आहे हॉट स्प्रिंग कुंड, म्हणजे गरम पाण्याचा कुंड आहे. आतमध्ये मे बी शूट अलाउड नाही आहे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग आपण जाऊया. चला. मस्त गरम पाण्याची कुंड आता बघितलंय मी. तुम्हाला ते दाखवले, पूर्ण नाही दाखवले, कारण तसंच होतं की आतमध्ये लोक आंघोळ करत होती आणि ते शूट करायला अलाउड होतं. पण तुम्हाला जस्ट दाखवलं की कुंड पाणी कसं येतोय, आणि चौरंग आहे आतमध्ये. आणि हे 100 वाले पण मस्त आहेत. हा ना. तर बाबासाठी आम्ही एक आपली टोपी घेतली. मस्त अशा टोप्या दिसल्या. गावाला थंडी आहे ना, त्यामुळे एक बाबाला घेतलं. तर आम्ही हे 2 घेतलेत. बढिया क्वालिटीचे मिळाले है ना. हो, मस्त असे मिळाले. थँक्यू भैया. एक वेगळा कलर आहे वाटतं. हा, पण ऑलमोस्ट सेमच आहे दोन्ही ऑलमोस्ट. चला जाऊया. आलेलो फक्त हॉट वॉटर स्प्रिंग बघायला, पण त्याबरोबर लागल्या तर शॉपिंग पण केली. उद्या पण करू, पण आता ऑलमोस्ट सगळ्यांना घेऊन झालंय. आता आम्ही दोघांसाठीच काय नाही घेतलं आणि आजीसाठी घ्यायचं. बाकी सगळ्यांसाठी सगळं घेतलंय. चला. बायकोला खायचे होते गुलाबजाम आल्यापासून. इकडे स्वीटचे काय वांदे आहेत, गुलाबजाम कडे भेटत नव्हते. आता भेटले तर घेतले. हे घे. खुश. फायनली पोहोचलो हॉटेलला. आज लवकर आलो. शॉपिंग लवकर आलो, बरं झालं. चल जाऊया. तर आता सगळं फिरून झालंय. आम्ही पूर्ण सोलांग व्हॅली एक्सप्लोर केली आणि वॉटर स्प्रिंग पण केला, थोडी शॉपिंग पण केली. तुम्ही पाहिलं काय काय केलं, आणि दुपारी बिर्याणी खाल्ली. सगळं मस्त होतं आजचं. आणि लवकर आलो आम्ही आता रूमवर. 4:30 वाजता आलोय. आज संध्याकाळचा काहीतरी दुसरा प्लॅन आहे, तर तोही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.